या बघा आता आगस्त्याला पण इथं पाया पडायला बरं. आणि घरी आल्या आल्या आगस्त्याची झाली इथं मस्ती सुरू. तर अचानक इथं मठात आमचे प्रतीक सर भेटलेले आहेत. यांना पण आता जायचं दिल्ली गेटला. ते दर पुष्यामृतला असतं आणि दर महिन्याला दर पुष्य नक्षत्राला. एवढं खतरनाक पावसाचं वातावरण झालेलं आहे ना, तुम्ही बघू शकता. आई पण आता बाहेर बसली होती. वारं सुटले काय हा ते वाऱ्याने यायला लागलाय कचरा. घेतोय गाडी बाहेर. बघा तुम्ही किती पावसाचं वातावरण झालं का. एकदम काळं 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 काळं. आणि अगस्त्य ईशा पण आता आले बाहेर. आम्ही चाललोय अगस्त्याला सुवर्ण प्राशांचा डोस द्यायला. आणि तिथंच ब्रह्मचैतन्य महाराजांचं मंदिर मठ पण आहे, तर त्यांचं पण दर्शन घेईन. कारण आज गुरुवार आहे. आजच हा व्लॉग आय थिंक अपलोड करेन मी. आता संध्याकाळी आल्यावर एडिट करेल. पण आता आम्ही जातोय आमच्या मोठ्या गाडीत. ह्या दोन्ही गाड्या इकडे लावून टाकल्या मी, कारण की इतकं पाऊस वातावरण झालं असतं जर गाडीवर गेलो तर मध्येच फसून जाऊ. तर झालं का आवरलं एक तुमचं? गाडी बाहेर काढतो मी आता. आणि ते जे ठिकाण आहे ब्रह्मचैतन्य महाराज जे गोंदवलेचे आहेत, जे याबद्दल ज्यांना आयडिया आहे, म्हणजे गोंदवलेकर महाराजांची मठ गोंदवलेला आहे ॲक्च्युली, पण इकडं पण त्यांच्या स्वामींचा मठ आहे. तर ज्यांना माहिती आहे त्यांना आयडिया लागून गेलेली असेल मी कशाबद्दल बोलतोय. तर मी आता चाललोय मठात दर्शनाला. आणि जसं की म्हणलं, तो डोस जो आहे अगस्त्याचा सुवर्ण प्राशनचा दर महिन्यातून या रविवारी तो येतो. मागचे काही महिने गुरुवारी येतो. गुरुपुरुषामृत योगाला तो डोस द्यायला गावा लागतो. खोललाय ना, नीट खोल ना. कसं खोलत असते नीट लाव. तर निघतो आता आम्ही. निघतो आम्ही असे. त्याला असं अंगठाने दाखवतो असं असं थंब. आम्ही असे करू. निघ हो. रोज सारखं आज पण रिक्षा आली आहे खेळायला आणि यांची चालली आहे मस्ती. पण आता आम्हाला होतोय उशीर. आणि पावसाचं एकदम ढग एकदम काळे काळे आलेत भाई. असं वाटतंय आत्ताच एकदम खतरनाक वाला गारा बिरा पाऊस पडन एकदम, नाही का. तर ते बघा तिकडं बसून मला इकडं या गाईड करून राहिलंय एकदम त्या रस्त्यानं वाटतं त्या. आता असं बसल्यावर कशी गाडी काढा का तिकडूनच वरड ना ये करून राहिलाय मला. हा बरोबर येऊ का. बरं आता मित्रांनो कशी गाडी काढावं तुम्हीच सांगा. आता ते समोर उभं राहून एकदम असं करून राहिलंय जसं काय नाही का पूर्ण एक ट्रॅफिक पोलीस कसं इकडं जा करत असतं तसं एकदम तिथून या करतोय. आता निघतोय आम्ही घरून. आता आम्ही निम्म्या रस्त्यातच आहे. आणि अचानक पाऊस सुरू झालाय बघा. एकीकडं थोडंसं ऊन आहे आणि समोर जे आहे ते मध्येच एक थोडासा पाऊस सुरू झालाय. बघू शकता तुम्ही कसे थेंब वगैरे काचेवर पडतात. जसं की मी मागाशीच म्हणालो होतो की रस्त्यात पण पाऊस लागू शकतो बहुतेक. आणि झालाय सुरू ॲक्च्युली. आता एवढा जोरात नाही आहे पण थोडीशी बुरबुर झाली सुरू रोज सारखी. तर चांगलाच बऱ्या प्रकारे पाऊस झालेला आहे. पूर्ण रस्तावाला आहे. सगळे लोकांना पण घरी जायची घाई आहे. आणि मी इथं रोडच्या साईडला आत्ता गाडी लावली आहे, कारण की तिकडं जायचं आहे मला. बघा समोर त्या साईडला जायचं आहे मला. तर तिकडं गाडी लावायला काही जागा नाही आहे. तर इथंच पार्क करून टाकली गाडी आणि आता मी जातोय. इथं उजव्या साईडला हॉस्पिटल पण आहे जिथं अगस्त्याला डोस द्यायचा आहे आत्ता. आणि मठ पण आहे. इथं हॉस्पिटल आहे उजव्या साईडला का अगस्त्याने उभं आहेत. तर जे डॉक्टर आता डोस देणार का अगस्त्याला ते वरतीच आहेत, म्हणजे येऊ राहिलेत खाली. तर आता तोपर्यंत आम्ही मठात दर्शन घेऊन येतो. इकडं मठ आहे या बघा. आता अगस्त्याला पण इथं पाया पडायला बरं. त्याला घे इथं सगळीकडं ओलं आहे ते बघ. तर इकडं इतकं पाणी झालंय ना, तुम्हाला दाखवतो मी. इकडं महाराजांची जे आरती वगैरे होती खाली त्या साईडला का तिकडं हॉल आहे, खूप मोठा हॉल आहे. पण आता पावसामुळं काय झालंय इथं सगळं ओपन आहे बघा. हे सगळं पाणी तिकडून आलंय आणि इथपर्यंत पाणी झालंय भाई. अगस्त्य आत्ताच अगस्त्य पडता राहिलाय, त्याच्यामुळे त्याला अंगावर घेतलं तर ते अंगावर पण राहत नाही. आणि आता डॉक्टर पण आलेले डोस द्यायला. आम्ही चाललोय. काय झालं, डोस नाही आवडला तुला? नाही आवडलं नाही हो काय चांगलं होतं. तर अचानक इथं मठात आमचे प्रतीक सर भेटलेले आहेत. यांना पण आता जायचं दिल्ली गेटला. आणि हे कोइन्सिडेंटली आज अचानक इथं दिसले. एकदम पावसाचं. कुठं चालले सर तुम्ही आता? आम्ही गणपतीला चालले. सर लय धार्मिक आहेत आमचे. अचानक भयानक भेट अशी आमचे प्रतीक सरांची. हे पण आमच्या कॉलेजवरच असतात सर. तर तुम्ही मठात नाही गेले का? मठात जायचं होतं पण पाऊस
बघा ऑगस्ट पण दिसतोय आम्हाला. सर पण एक युट्यूबर आहे. सरांचे 3040 सबस्क्रायबर आहे. आमचे इथे 407च झाले आत्ता. चला बापरे. हे ते दर पुष्यामृतला असतं. आणि दर महिन्याला दर राहतं पुष्य नक्षत्राला. ते दर महिन्याला राहतं. पण ते मागचे 2-3 महिने येणं झालं ते सुट्टीमुळं आणि त्याच्या आधी पण काहीतरी काम होतं ते इकडे येणं झालं. तुम्ही सुट्टीवर होते. आपण उज्जैनला गेलतो तेव्हा मिस झालं त्याचं. तेव्हा एक होता. आता आज होतं काहीतरी बरोबर. हो. तू इथं नाही जात का कुठं? यांच्या आरतीला? अरे इथं जायचो मी पण मध्यंतरी आता बंद झालं ते मग बंदच झालं. तिकडे जातो ना मठामध्ये. तसं नाही ना, महाराज पण ते असते. हा ते खरंय. यांचं पण गोंधळलं किती मोठं आहे. मोठं आहे. प्रसाद जाऊन आला ना आता. चलो. भेटूया परत. भेटूया उद्या कॉलेजवर भेटूया निवांत. आता चला तर निघतो आम्ही आता घरी सगळे. आता पाऊस तर थांबलेला आहे तसा, तेवढा काही पाऊस नाही. आणि गाडीत पण तुम्ही बघू शकता अंधार झालाय. फ्लॅश लाईटवर माझं सगळं चालू आहे आणि मी आजूबाजूला लक्ष देऊनच मला चालावं लागू राहिलं. तर चला जरा आता जाता आलं थोडंसं काहीतरी खाऊया. आता लागली होती आम्हाला खूप भूक. आम्ही आलोय परत आमच्या फेवरेट आशा भेळला आणि आता इथं करूया काहीतरी नाश्ता, पावभाजी भेळ नाही तर काहीतरी. वेलकम टू माय चॅनल गाईज. असं ऑगस्ट एक दिवस म्हणणार आहे त्याच्या चॅनलमध्ये. आम्ही पकडलाय आता एक टेबल आणि ऑगस्टची मस्ती बघा. टेबलवर त्याला धर ते पडल, ते खुर्ची सटकली तर. हां अरे तसं नाही करू, तसं नाही करू. टेबल घाण असतो कधी कधी, असं नाही करू. उतर. बस माझे पोट भरलं. चमचा तर आता आम्ही चाललोय घरी. जेवण झालेलं आहे पोटभर. तिकडं बिल करू आणि जाऊया. आता आईला जाताना पावभाजी घ्यायची आहे. आणि घरी आल्या आल्या ऑगस्टची झालेली इथं मस्ती सुरू. त्याला रात्र कळना का दिवस कळना. कारण बघा आता रात्रीचे वाजलेत जवळजवळ 9 वाजलेत आणि अजून मला करायची एडिटिंग. मग त्याच्यानंतर आजचा व्हिडिओ होईल अपलोड. म्हणजे अपलोड व्हायलाच बहुतेक मला वाटतं आज 10-10:30 होतील. पण रोजच्या रोज अपलोड करणं गरजेचं आहे. कारण की कन्सिस्टन्सी म्हणजेच कळशीत थांबली नाही पाहिजे. कळशीवर कळशी अशी चढलीच पाहिजे एक रोजच्या रोज. गौरव माल त्याचा फेमस डायलॉग. पण चला भेटूया आपण पुढच्या व्लॉगला. बाय.